नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। आज बघा एक फार इंटरेस्टिंग आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि तो पण स्पेशल जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत किंवा जे कॉलेज स्टुडंट आहेत, कारण यांना ना वेळेचा फार मोठा प्रॉब्लेम आहे है ना। वेळ एक मोठा चॅलेंज आहे की आपले 8, 9, 10 तास तर या काम करण्यामध्ये किंवा कॉलेज टाइमला तिथंच जात आहेत। मग त्या व्यतिरिक्त आपल्याला कसं टाइम मॅनेज करता येईल ते मुख्यतः आज आपण डिस्कस करणार आहोत। या व्यतिरिक्त आपला कसा ऍटिट्यूड असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे हे सर्व डिस्कस करणार आहोत। पण प्रश्न हा पण पडतो की ज्यावेळेस मी सर्च करतो की नेमकं विद्यार्थ्यांनी कसं करायला पाहिजे, तर मला असं वाटलं की मी कोण होतोय। ऍक्च्युली ज्यांनी जॉब करून सुद्धा ज्यांनी पोस्ट काढलंय अशांकडून जर आपल्याला माहित झालं तर उत्तम आहे। आणि असं सर्च करता करता मी पोहोचलो सुमित कुमार राय यांच्या वेबसाईटवर, जे आहेत काय तर ऑल इंडिया रँक, ज्यांचा रँक आलाय 54 UPSC मध्ये IS जे आज त्यांनी जी पोस्ट काढली आहे ती जॉब करत असताना त्यांनी पोस्ट काढली आणि त्यांनी खूप सुंदर त्यांच्या वेबसाईटला, तुम्ही पण गुगलला सर्च करा सुमित कुमार राय, त्यांची वेबसाईट येईल। त्यांच्या वेबसाईटवर मला वाटतं की दुसराच आर्टिकल हा याबद्दल आहे की जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे। आता सेम फंडे आपल्याला कॉलेज स्टुडंटसाठी पण अप्लाय करता येईलच। तर मला त्या आर्टिकलमध्ये टोटल 15 पॉइंट्स आढळलेत आणि तेच त्यातलेच काही पॉइंट्स त्यांनी जे मेन मला जे वाटतात ते आपण आज इथं डिस्कस करणार आहोत, की तिथून आपल्याला क्लिअर लक्षात येते की यांचा नेमका अप्रोच, यांचा ऍटिट्यूड, यांनी कसं वेळेला मॅनेज केलं, सगळं इथून काय तर लक्षात येतं। आता तुम्हाला जाऊन ते नक्की डिटेल वाचायला पाहिजेच। आता तो जो आर्टिकल आहे तो इंग्लिशमध्ये आहे आणि मी काय केलं, तो मराठीमध्ये ट्रान्सलेट केला। सर्व जे पॉइंट्स आहेत, सर्व जो पूर्ण लेख आहे तो मराठी ट्रान्सलेट केलाय आणि मी लवकरच माझा जो टेलिग्राम चॅनल आहे हा इथे दिलेला खेमराज_टेक्स्टबुक, त्यावर मी तो शेअर करणार आहे। त्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपला पण शेअर करणार आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर हा माझा नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मला मेसेज टाका की मला ग्रुपला जॉईन व्हायचं, मी लगेच तुम्हाला ऍड करून घेतोय। त्यासोबतच हा नंबर नोट करून ठेवा, सायन्सचे तुम्हाला काहीही क्वेरीज आहेत नक्की या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल। त्यासोबत जर ऍडमिशन घ्यायची आहे आणि वर्किंग प्रोफेशनल किंवा जे कॉलेज स्टुडंट आहेत त्यांनी तर नक्की घ्यायलाच पाहिजे, कारण मेन म्हणजेच काय की आपण या फेजमध्ये, या परीक्षांमध्ये आपण बऱ्याचदा इथं फक्त आपल्याकडे सिलेबस आहे, पुस्तक काही फिक्स नाहीये। मग अशा वेळेस नेमका आपण बराचदा असा काहीतरी अभ्यास करतो जो एक्झामसाठी गरजेचा नाही। इथं आपल्याला एक्झाम ओरिएंटेड फोकस्ड अभ्यास करणं गरजेचं आहे। यासाठी बॅच ही बेस्ट पर्याय आहे। आणि बॅच मग होतं काय की परत यांचा जो वर्किंग प्रोफेशनल्स आहेत किंवा जे कॉलेज स्टुडंट आहेत त्यांचा एक प्रॉब्लेम होतो की टाइम ऍडजस्ट नाही होत आणि मग यासाठी पर्याय म्हणजे बेस्ट आहे काय तर मग ते ऑनलाईन बॅच परचेस करा। आणि आपल्याकडे तर रेकॉर्डेड सेशन्स आहेत, ते अनलिमिटेड वेळा पाहता येतात, त्यामुळे तुम्हाला वेळेचं इथं काही बंधन राहणार नाही, रिव्हिजनचं काही बंधन राहता येणार नाही। जर तुम्ही बसने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने जर ट्रॅव्हल करता तर इयरफोन यूज करून सुद्धा तुम्ही ते बॅच आहे किंवा रिव्हिजन आहे ते तिथून करता येईल। मग अशा वेळेस ह्या ज्या बॅचेस आहेत, जे ऑनलाईन बॅच आपल्याकडे, ते बेस्ट आहे। आणि त्यासाठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे, हा मी माझा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करा। कमीत कमी किमतीमध्ये तुमची ऍडमिशन होईल आणि लाईफ टाइम साठी म्हणजे सबस्क्रिप्शन जो आहे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला मिळेल, राईट। सो आज आपण डिस्कस काय करणार आहोत, सुमित कुमार राय यांचा जो लेख आहे त्यातले काही मुद्दे आहेत ते डिस्कस करणार आहोत। मला वाटते की ते जास्त किंवा मी डायरेक्ट सांगण्यापेक्षा जर आपण अशा अधिकाऱ्यांचे जर काही मुद्दे ऐकलेत तर ते जास्त आपण प्रॅक्टिकल राहू, है ना। तर त्यांनी ते प्रॅक्टिकल अप्रोचच आपल्याला तिथून मिळतंय। तर बघा, आणि त्यांनी हे पण सांगितलंय की टेलिग्राम हा एक बेस्ट पर्याय आहे म्हणून, त्यांच्या त्या लेखामध्ये उल्लेख आहे। तर आपला टेलिग्राम आहे खेमराज_टेक्स्टबुक, यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, PDF आहे, भरपूर सायन्सचा कंटेंट आहे, यावर तुम्हाला मिळेल, नक्की जॉईन करून ठेवा। बॅच जॉईन करायची असेल तर राज्यसेवा जे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने झालेलं आहे, सेम UPSCच्या पॅटर्नवर आहे, ते जॉईन करायचे असेल तर तुमच्याकडे बॅच आहे, मी माझा नंबर दिलेला आहे ऑलरेडी 8793382448 आणि ऍडमिशन करताना हा कुपन कोड दिलेला आहे, हा यूज करा, ठीक आहे। काही कन्फ्युजन होत आहे किंवा डायरेक्ट मला कॉल करा, मी तुम्हाला लिंक शेअर करतो, तिथून ऍडमिशन करा, कुपन कोड पण अप्लाय झालेला असेल, डिस्काउंट पण तुम्हाला त्यामध्येच मिळेल, ठीक आहे। आणि बॅचचे वैशिष्ट्य इथे तुम्हाला दिसत आहेत। ग्रुप बी, ग्रुप सी ची बॅच जॉईन करायचं, त्या बॅचचे वैशिष्ट्य इथे दिलंय, सेम माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचे। आणि फक्त मेन्सची बॅच जॉईन करायची असेल तर ती पण बॅच अवेलेबल आहे। या सर्व बॅचेसवर डिस्काउंट मिळेल आणि सर्व बॅचेसवर तुम्हाला EMI फॅसिलिटी पण मिळेल। माझा नंबर तेवढा फक्त नोट करून ठेवा। चला पुढे वळू आणि आजचे जे पॉइंट्स आहेत किंवा सुमित कुमार राय सरांनी जे सांगितलंय ते नेमकं काय,
पहिला मुद्दा बघा आहे काय की कन्सिडर जॉब ऍज टेम्पररी, म्हणजे तुम्ही जो पण जॉब आज करत आहात तो एक टेम्पररी आहे, तो एक दुय्यम आहे, तो तुमच्या फक्त ब्रेड अँड बटर साठी आहे, ती फक्त आजची गरज भागवण्यासाठी आहे असं कन्सिडर करा. असं अजिबात सुमित कुमार राय सरांना हे म्हणायचं नाहीये की त्याकडे दुर्लक्ष करा म्हणून, कारण तिथूनच खरा तुमचा ऍटिट्यूड आहे, तुमच्या कामाच्या प्रती तो बिल्ड होणार आहे. तुम्ही जर आज दुर्लक्ष केलेत आणि उद्या जाऊन जर सिव्हिल सर्व्हंट भरले तर तिथं पण तेच होईल. त्यामुळे तो काही दुय्यम आहे असं नाही, पण आज त्याची प्रायोरिटी आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. आपल्या समोर उद्देश एकच असायला पाहिजे. जर तुम्ही युपीएससी किंवा एमपीएससी किंवा इतर कोणत्या स्पर्धा परीक्षा देत असणार तर तोच उद्देश. म्हणजेच काय तर बेसिकली याला फक्त गरजेत एवढाच या जॉबला करायचंय. कारण होतं काय की जेव्हा आपण जॉब करतो तर तिथं बऱ्याचदा आपले जे कलिग्स आहेत त्यापेक्षा आपल्याला समोर राहायचं असतं, तिथं कॉम्पिटिशन असते, मॅनेजरला खुश करायचं आहे, कंपनीला सॅटिस्फाय करायचंय, या सर्व गोष्टी आहेत. तर तो जो जॉब आहे तो त्यासाठी करू नका. तो कशासाठी करायचंय की सध्याची गरज भागवण्यासाठी. हा ऍटिट्यूड असा. याचा अर्थ हे नाही की तुम्ही कामाकडे दुर्लक्ष करत आहात. हा मुद्दा सरांनी, सुमित कुमार राय सरांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेला आहे. पहिलाच पॉइंट आहे. दुसरा पॉइंट त्यांनी सांगितलंय की कीप प्रिपरेशन सिक्रेट अफेअर, म्हणजे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कुठं सांगितलंय की काय तर मी प्रिपरेशन करतोय, तर त्यांनी म्हटलं की हे सिक्रेट ठेवा. हा तुम्ही जर कदाचित जर पब्लिक सर्व्हंट आहात, म्हणजे जर गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम करत आहात, तर अशा वेळेस तुम्हाला तिथं सांगण्याची गरज पडू शकते, तुम्हाला एनओसीची गरज पडू शकते. मग अशा वेळेस तिथं सांगा, अदरवाईज जिथं गरज नाही तिथं ते डिस्क्लोज करायची गरज नाहीये. नेक्स्ट मला वाटतं की हा जो पॉइंट आहे ना, हा वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट आहे की तुम्ही तुमचा वेळ कसा मॅनेज करत आहात. खरा मुद्दा ना, कारण वर्किंग प्रोफेशनल किंवा कॉलेज स्टुडंट यासाठी हाच तर मेन मुद्दा आहे. आपल्याला आपला जो कॉम्पिटिशन आहे, जे फुल टाइम अभ्यास करणार आहे त्यांच्यासाठी आहे, राईट. मग हा वेळ आपण कसं काढतोय, तर सुमित कुमार राय सरांनी एक चांगला मुद्दा सांगितलाय की मी शूजची लेस बांधण्यासाठी किती वेळ लागतात ते पण कॅल्क्युलेट केलं होतं. म्हणजे 30 ते 40 सेकंद त्यामध्ये जात आहेत म्हणून मी लेसचे शूज वापरणं सोडून दिलेत आणि स्लिप ऑन शूज यूज केलेत. तिथून माझे ते 30 ते 40 सेकंद आहेत ते दिवसातले वाचायला लागलेत. जस्ट इमॅजिन की त्यांनी त्यांच्या फक्त मिनिटाचा नाही तर त्यांच्या सेकंदचा सुद्धा कॅल्क्युलेशन केलं होतं. एवढा बारीक कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. प्रत्येक सेकंदाचा, प्रत्येक मिनिटाचा हिशोब आपल्याकडे असायला पाहिजे. कारण सगळा खेळ तर मारामारी आहे कशाची, हे वेळेतीच तर आहे. वेळ द्या तर कोणी क्लिअर करेल, है ना. तर हा एवढा बारीक कॅल्क्युलेशन आपलं असायला पाहिजे. आणि त्यांनी हे पण सांगितलं की सुरुवातीच्या तुमच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला जेवढे बेसिक क्लिअर करायचंय, जसं फॉर एक्झाम्पल जर मी सायन्स बॅकग्राऊंडचा आहे तर माझ्यासाठी सायन्स ठीक आहे, पण जर मला पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी सर्व विषय अभ्यास करायचे तर बेसिक आधी क्लिअर करणं गरजेचं आहे. आपल्याला उत्तर लिहायचंय ना, मग बेसिक शिवाय ते कधीही शक्य नाही. आणि हेच मेन वर्ष असतं ज्यावेळेस आपण सुरुवात करतो आणि बेसिक क्लिअर करायचंय. तोच खरा जो टाइम आहे ज्यावेळेस आपल्याला खरं डिसिप्लिन दाखवणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमची सवय पण लागेल आणि तुमचा बेसिक आहे तो पण चांगला होईल, डिसिप्लिन आणि तुमचा हार्डवर्क. त्यांनी सिमिलर पुढचा जो पॉइंट आहे तो पण सांगितला की खरा जो तुमच्यासाठी जो वेळ आहे ना, तो आहे काय तर सकाळचा टाइम आहे. जसं त्यांचा जो टाइम आहे, समजा की ऑफिसचा टाइम आहे तो 8 वाजताचा आहे, तर ते म्हणायचे की मी सुरुवातीच्या काळामध्ये 4 वाजता काही केलं तरी उठायचो. आता इथं हा 4 तासाचा टाइम आहे. 1 तास फ्रेश होण्यामध्ये इकडे तिकडे जर गेला असेल तर आपल्याला 3 तास त्यांना सहज मिळतोय. आणि ते म्हणतात की हा जो वेळ आहे हा खरा वेळ आहे. कारण यामध्ये आपला जो माइंड आहे सकाळचा वेळ असतो, फ्रेश असतो, झिरो डिस्टर्बन्स असतो, कोणी डिस्टर्ब करत नाही, काही करत नाही, कोणतं काही थकवा राहत नाही आणि फ्रेश माइंड असतो. सो हा जो 3 तास, सो हा जो वेळ आहे ना, हा आपल्याला युटिलाइज करायलाच पाहिजे. आता कोणी यामध्ये हे म्हणतील की सर मला सकाळी उठणं जमत नाही, मी काय तर रात्री जास्त जागू शकतो. पण लक्षात ठेवा की जर कम्पेअर केलं आपण की सकाळचा वेळ आणि सायंकाळचा वेळ, तर आपल्याला क्लिअर लक्षात येईल की जे वर्किंग प्रोफेशनल आहेत, कॉलेज स्टुडंट आहेत, त्यांसाठी जो सायंकाळचा वेळ आहे तो एक तर थकलेला वेळ असेल. नेमकं प्रत्येक वेळेस अभ्यास करायचा मूड होईलच, जेवढा फ्रेश माइंड सकाळी असेल तेवढा असेलच याची गॅरंटी नाही, राईट. आणि रात्री आपण किती वेळ अभ्यास करू शकू, नेमकं इफिशियन्सी तेवढीच राहणार याची गॅरंटी नाही. आणि म्हणून म्हणतात की तुम्हाला हा जो सकाळचा वेळ आहे एनी हाऊ सकाळचे 3-4 तास तुम्हाला काढायचे आहेतच. जो खरा अभ्यास होणार आहे ना तुमचा याच वेळेमध्ये होणार आहे, हे सुमित कुमार राय सर म्हणतात. सायंकाळच्या वेळेवर भरोसा ठेवू नका. सायंकाळी तुम्ही ऑफिसमधून आल्यानंतर कधी असं पण होतं की एकदा आपण थकून येणार आहे, 8-9-10 तास आपण काय तर ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं कन्सिडर करून 8-9-10 तास होतात. त्यानंतर तिकडून आल्यानंतर समजा की कोणासोबत वाद झालेला असेल तर काय करणार, मग त्याच्या माइंड तर अजून फ्रेश राहणार नाहीये. मग अशा वेळेस नेमकं काय करणार, प्रॉब्लेम आहेत. आणि म्हणून बेस्ट आहे काय तर मॉर्निंग टाइम इज द बेस्ट.
तर हा एक मुद्दा मला वाटतं की सेम आहे की आपल्याला वेळेसाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे की यूज पीडीएफ ऑफ न्यूजपेपर. बघा की आपल्याला ना आपण बऱ्याचदा आयडियालिस्टिक होतो की मला काय तर मी रोज पेपर घेणार, विकत घेणार आणि वाचणार, पण हार्ड कॉपीच्या मागे जर आपण लागलो तर होणार काय, तर ती येईल, पेपर येईल कधी आणि वाचणार कधी. त्यामुळे आपला उद्देश काय की त्या दिवशीचा न्यूजपेपर आपल्याला कव्हर करायचा. त्यामुळे हार्ड कॉपीवर डिपेंडेंट राहण्यापेक्षा पीडीएफ पण आपण युज करू शकतो है ना. जे आजकाल बरेच काही न्यूजपेपरचे पीडीएफ आहे टेलिग्रामवर मिळतात, तर काही पीडीएफ आहे आपल्याला सबस्क्रिप्शन घेऊन पण आपल्याला मिळवता येतात. मग बेस्ट आहे काय की हार्ड कॉपीवर डिपेंडेंट न राहता पीडीएफ वर फोकस करा आणि जे पीडीएफ आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा कुठं पण वाचू शकतो. सो तो एक मुद्दा लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे की त्यांनी म्हणजे हा एक दुसरा पॉईंट ज्याला मी हायलाइट करतो किंवा याला तर मी डबल स्टार मार्क करणार. द रिझन इज की तुम्ही किती हंग्री आहात, किती भूक लागलेली आहे. ते सुमित कुमार राय सर म्हणतात की मी बऱ्याचदा ऑफिस मधला जो ब्रेक टाइम असायचा, ज्यावेळी जेवण करायचा वेळ आहे, जेवण स्किप करत होतो, कारण मला युपीएससीची भूकच एवढी लागलेली होती. माझा तुम्हाला पण प्रश्न आहे की तुम्हाला काय एवढी भूक लागलेली आहे का? आणि जर एवढी भूक लागलेली असेल ना, तर मला वाटते की बाकीचे जे पॉइंट्स आहेत ना ते सेकंडरी आहेत, ते ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतील. हे फक्त ही भूक पाहिजे. मग सकाळी उठायचा बहाना वगैरे पाहिजे किंवा मला जमत नाही, हे येणारच नाहीये. बघा सुमित कुमार राय सरांनी भूकच एवढी लागलेली होती युपीएससीची, तर ह्या गोष्टी सकाळी जाग तर येणारच आहे. जसं फॉर एक्झाम्पल की आपल्याला कुठतरी उद्या सकाळी फिरायला जायचंय आणि आपण रात्रीच ठरवून बसलोय सर्वांनी, घरच्यांनी किंवा मित्रांनी, की सकाळी आपण 7 वाजता निघू, तर 5 वाजता 6 वाजता उठावं लागेल. अलार्म न लावता सुद्धा जाग येते, बरोबर राईट. तर ही जी एक्साइटमेंट आहे, ही जी गरज आहे, ही जी हंग्रीनेस आहे, हे आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. सो दिस इज द मेन पॉइंट. हे असेल ना, बाकी सगळे मुद्दे ऑटोमॅटिक होतात. तर यावर फोकस करा. नेक्स्ट आहे काय की अवॉइड सोशल गॅदरिंग अँड ऑफिस पार्टीज. की हे आपल्याला यामध्ये मेन म्हणजेच काय की आपण असे आहोत जे वर्किंग प्रोफेशनल कॉलेज स्टुडंट असे आहोत की ज्याकडे वेळ फार क्रुशियल भाग आहे, फार क्रिटिकल असा भाग आहे. आणि जर आपण अशांमध्ये जर आपला टाइम जात असेल तर आपण जो लक्ष आहे ना त्यापासून आपण दूर जातोय. त्यासोबत जेवढे आपण सोशल एंगेज होणार, जेवढे आपण ऑफिस पार्टीमध्ये किंवा मित्रांसोबत पार्टीमध्ये जाणार, तेवढे आपले थॉट्स आहेत तेवढे माइंडमध्ये येणार आहेत, ऑब्व्हियस आहे. तर हे शक्य झाल्या तेवढे जे गरजेचे नाहीये. आणि मी तर बऱ्याचदा म्हणतो की जर तुमच्या समोर एक लक्ष आहे, एक जर गोल आहे, तर प्रत्येक वेळेस, प्रत्येक कृतीच्या वेळेस हे विचारा की तुम्ही जे पण कृती करत आहात ते तुमच्या लक्ष्याकडे घेऊन जात आहे की नाही, तुमचा जो गोल आहे त्याकडे घेऊन जात आहे की नाही, फक्त याबद्दल विचार करा. मग तुम्हाला याचा सरळ आन्सर येईल की याची काहीच आपल्याला गरज नाहीये. नेक्स्ट आहे काय तर अवॉइड कन्फ्रंटेशन ऍट वर्क प्लेस फॉर स्टेबल माइंड. की आपला जर माइंड स्टेबल, आता बघा की असं नाहीये की फक्त सकाळीच अभ्यास करायचे, सायंकाळी येऊन ऑफिसमध्ये येऊन सुद्धा काही ना काही नोट्स काढायचे, कधी रिव्हिजन करायचंय, कधी सीसॅटची प्रॅक्टिस करायची आहे, काहीतरी तर करायचं आहे, काहीतरी वाचायचंय, कधी रिव्हिजन करायचं. पण त्यावेळेस सुद्धा आपल्याला स्टेबल माइंड असायला पाहिजे. पण ऑफिसमध्ये कधी येताना कधी जाताना काही जर कोणाशी वाद झाला तर काय होणार, तो स्टेबल माइंड राहणार नाही आणि तो दिवस किंवा शक्य झाल्यास पुढचे पण काही दिवस ते वाया जातील. मग ते होऊ नये म्हणून शक्य तेवढेच ठीक आहे की बाबा पुढच्याला म्हणा की तुझं बरोबर आहे आणि शक्य तेवढे जे वाद आहेत ना ते सोडून द्या, है ना. आता यासाठी त्यांनी सुरुवातीला पहिलाच मुद्दा म्हटलंय की तुमचा जो जॉब आहे ना तो टेम्पररी आहे. तिथं कुणाशी खूप काही चांगलं बॉन्ड असायलाच पाहिजे असं नाही. आणि ते नसेल तर मग मला वाटतं की हे जे मुद्दे आहेत ना, म्हणजे पहिला मुद्दा जर आपण माइंडमध्ये फिट केला तर हा जो मुद्दा आहे ना हा विशेष नाहीये, ते होणार नाहीच, राईट. नेक्स्ट हे मगाशी पण सांगितलं की टेलिग्राम वापरा, तिथून तुमचा बराच वेळ आहे तो वाचणार आहे. बरेच जसं न्यूजपेपरसाठी आपल्याला युज करता येईल किंवा नोट्ससाठी आहे किंवा युट्यूबचे मी माझे प्रत्येक लिंक आहे तिथे शेअर करतो. सो तिथून तो तुमचा वेळ आहे तो वाचवता येईल. नेक्स्ट आहे की यूज नोट मेकिंग ऍप. आपण कागदावर तर नोट्स आहे ते तर तयार करतो, पण त्यासोबत एक लक्षात ठेवा की आपण जर याची सवय केली की मोबाईलमध्ये किंवा जर टॅब असेल त्यामध्ये जर आपण नोट्स काढू शकत असणार, त्यासाठी कुठला जर ऍप जर आपण वापरू शकत असणार तर आपण कधीही कुठेही नोट्स तयार करू शकतो. आपल्याकडे कागद पेन असायलाच पाहिजे आणि टेबल वगैरे सगळं असायलाच पाहिजे, त्याची गरज नाहीये. मग थोडासा आपल्याला ऑब्व्हियस आहे की आपला मोबाईल स्मार्ट झाला पण आपण स्मार्ट झालं तर होणार नाहीये, है ना. आपल्याला पण थोडा स्मार्ट व्हावं लागेल आणि काही नोट मेकिंग, जसा एक ऍप येतो एव्हर नोट, हा एक तुम्हाला युज करता येईल. मला वाटतं की सरांनी सुद्धा हाच ऍप आहे तो युज केलेला आहे, एव्हर नोटचाच. नेक्स्ट पुढचा एक मुद्दा बघा की डोंट टेक डिसिजन इन हास्ट
इफ यू फेस एनी सेटबॅक्स ऍट एनी स्टेज ऑफ एक्झाम, की कोणत्याही स्टेजला, समजा की तुम्ही पूर्व परीक्षा दिली नाही क्लिअर झालं, तर त्यावेळेस लगेच डिसिजन घ्यायची गरज नाही की नेमकं पुढे काय करायचं आहे. तिथं थोडंसं पॉज घ्या, 1-2 दिवस रेस्ट घ्या, माइंड आहे तो एकदा काही शांत झालं मग तुम्ही डिसिजन घ्या, मग तुमचा तो डिसिजन असेल तो योग्य असेल. अदरवाईज होणार काय की अरे पूर्व परीक्षाच क्लिअर झाली नाही, तर आता मी काय तर ही जी जर्नी आहे, ही जे परीक्षा आहे ते देणं सोडून देतोय, किंवा मी लगेच काय तर लगेच फॉर्म मध्ये येऊन काय तर मी आता काय तर रात्रंदिवस एक करतो, झोपेचे पण वांदे आहेत, झोप पण घेत नाहीये नीट, आणि काय तर अभ्यास करायला लागतोय. तर हे सर्व जे डिसिजन आहे काही प्रॅक्टिकल डिसिजन नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जर ठीक आहे, कारण सरांची सुद्धा काही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालेलं नाहीये, राईट. तर मग अशा वेळेस त्यांना माहिती आहे की हे जे सेटबॅक्स आहेत त्यावेळेस नेमकं काय माइंडसेट असतो, आणि म्हणून मग त्यावेळेस बेस्ट आहे काय की काही दिवस पॉज घ्या, शक्य झाल्या 2-3 दिवस किंवा आठवडाभर थोडासा ब्रेक घ्या, आणि मग अशा वेळेस कधी पूर्व परीक्षेच्या नंतर वाटतंय की अरे नाही होत आहे क्लिअर, किंवा पूर्व मुख्य परीक्षा दिली आणि वाटतंय की अरे नाही होत आहे क्लिअर, मग त्यावेळेस ते काही दिवस ब्रेक घ्या आणि मग परत काय तर प्रॉपर स्टेबल माइंडने शांत डोक्याने विचार करून मग काय तर डिसिजन घ्यायचंय. आणि सगळ्यात शेवटी म्हणताय की क्विटिंग जॉब इज नॉट द रिअल सोल्युशन, की हा काही रिअल सोल्युशन नाहीये. तुम्ही कोणताही जॉब करताय पण स्वप्न आहे काय तर कुठलं तरी एखादी सिव्हिल सर्वंट बनायचंय, पण जॉब तुम्ही क्विट करतात हा काही सोल्युशन नाहीये. तुम्ही जर क्विट करत आहात ना, तर तुम्ही ऍक्च्युली चॅलेंज फेस करायला किंवा मॅनेज करायला तयार नाहीये, तुम्ही कॅपेबल नाहीये, आणि ज्याची गरज ऍक्च्युली ना सिव्हिल सर्वंट झाल्यानंतर जास्त पडणार आहे. आता जेवढं आपल्याला टाइम मॅनेज करण्याची गरज पडते त्यापेक्षा जास्त तर ज्यावेळेस सिव्हिल सर्वंट राहणार त्यावेळेस जास्त पडणार आहे. मग आताच आपण तयार होत नाही आहोत, आताच आपल्याला वाटते की अरे नाही मला काहीतरी युपीएससी किंवा एमपीएससी करायचंय आणि म्हणून काहीतरी मी जॉब सोडून देतो आणि पूर्ण वेळ करतोय, म्हणजे आपण ऍक्च्युली अभ्यास तर करतोय पण आपण कॅपेबल बनत नाही आहोत, राईट. जर तुम्ही हे आता जर करू शकत आहात तर काहीही कंडिशन आली तरी पण सिव्हिल सर्वंट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ते करू शकणार आहात. सो असे काही मुद्दे आहेत त्यांनी हे डिस्कस केलेले आहेत. मी परत एकदा माझा नंबर शेअर करतोय, त्यांचा पूर्ण आर्टिकल मी परत एकदा सांगतोय की सुमित कुमार राय यांची वेबसाईट गुगलला सर्च करा, यांची वेबसाईट मिळेल, त्यावर जा आणि त्यावर हा जो आर्टिकल आहे तो इंग्लिशमध्ये दिलेला आहे तो रीड करा. ठीक आहे. आता जर तुम्हाला इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तर मी लगेच हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जसाही अपलोड करतोय तर टेलिग्रामला मी याचं मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सअप दोन्ही ठिकाणी मी तुम्हाला हा शेअर करतो. ठीक आहे. आता व्हॉट्सअपचा जर कोणी ग्रुप जॉईन केलेला नसेल तर मी इथं नंबर देतोय बघा, 8793382448 या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला ग्रुपला पण जॉईन करून घेणार, आणि जर तुम्हाला तो लेख तरीही कुठंच नाही मिळाला डायरेक्ट मला मेसेज टाका, मी तुम्हाला तो लेख आहे तो पाठवून देईन मराठीमध्ये, राईट. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. बाकी जर ऍडमिशन रिलेटेड तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत तर याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. बॅचेस कोणत्या आहेत बघा, राज्यसेवा 2026 साठी आपल्याकडे बॅच आहे. आता हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालंय सेम युपीएससीच्या लाईनवर, सेम युपीएससी. ठीक आहे. सेम तसंच पॅटर्न आहे, सेम तेवढेच पेपर तेच विषय. तर मग अशा वेळेस बेसिक आपलं क्लिअर असायला पाहिजे, आणि बेसिक साठी आपण काय करतोय यामध्ये आपण तुम्हाला एनसीआरटी बॅच ही फ्री ऑफ कॉस्ट देतोय, त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा कोणतेही पेमेंट करायची गरज पडणार नाही. यासोबत प्रॅक्टिससाठी मग मॉक टेस्ट आहे, रिव्हिजनसाठी अनलिमिटेड टाइम तुम्हाला रेकॉर्डेड सेशन आहे, पूर्ण कोर्स आहे तो केला जाईल, मेंटरशिप प्रोग्राम आहे ते होणार आहे, डेली लाईव्ह क्लासेस होणार आहेत, तुम्हाला नोट्स मिळतील जे आपण क्लासमध्ये घेणार आहोत ते मिळतील. यासोबत 16 बुक्स आहेत ते सुद्धा तुम्हाला घरपोच तुमच्या ऍड्रेसवर येतील, त्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा काही पे करायची गरज नाही. फक्त या एका बॅचला ऍडमिशन घ्या, सर्व तयारी तिथूनच तुमची होणार आहे, राईट. आय होप की क्लिअर झालं असणार. जो मी माझा नंबर दिले त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. डिस्काउंट नक्कीच मिळेल, भरपूर डिस्काउंट मिळेल, त्यासोबतच लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन मिळेल, आणि ईएमआय फॅसिलिटी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व बॅचेसवर. त्यानंतर जर तुमचा राज्यसेवा टार्गेट नाही, ग्रुप बी ग्रुप सी आहे, तर त्याचे वैशिष्ट्य त्याचे फीचर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, राईट. यामध्ये सुद्धा डिस्काउंट आणि जे ईएमआय फॅसिलिटी ते मिळेलच. तुम्ही ऍपला जा, तिथूनही ऍडमिशन घेता येईल, पण त्या फीज मध्ये डिस्काउंट हवा आहे तर माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि मेन्सची सुद्धा बॅच आहे, ते तुम्हाला फीज दिसत आहे 3499, पण त्यामध्ये सुद्धा थोडं डिस्काउंट नक्की होईलच. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. एकदा
जे पण वर्किंग प्रोफेशनल्स आहेत आणि जे कॉलेज स्टुडंट आहे एकदा तरी त्या सर्वांनी हा आर्टिकल वाचायला पाहिजे, जिथून आपला माइंडसेट, आपला जो अप्रोच आहे, आपला ऍटिट्यूड तो जर बिल्ड झाला ना, आपला अभ्यास करणं तो चुकीच्या मार्गाने जाणार नाही, योग्य मार्गाने आपला अभ्यास होईल, आपल्याला टाइम ऍडजस्ट पण करता येईल. येस, चला, आय होप की क्लिअर झालं असणार. तर आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.